नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे DMER पदभरती नुकताच त्याची प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम जसं की DHS नेक्स्ट एक्झाम म्हणजे DHS दॅट इज आरोग्य विभाग आणि DMERची पुन्हा एक नवीन पदभरती येणार आहे DMER आणि DHS. आपल्याला या एक्झामसाठी बी आतापासूनच प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर डेली लर्निंग सिरीजमध्ये आपण डायजेस्टर्स आपण सुरू केलेले आहेत, ज्यावर नाही का जास्तीत जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत आणि क्वेश्चन येण्याची शक्यता असते. तसेच आज आपण नाही का जे टॉपिक किंवा सब्जेक्ट घेणार आहोत ते आहे पॉलिटी. आणि पॉलिटीवर हमखास आपल्याला नाही का 2 ते 3 प्रश्न बघायलाच मिळतो. 2 ते 3 प्रश्न हमखास आपल्याला परीक्षेत बघायला मिळतात. या DMER परीक्षामध्ये मी पण परीक्षा दिली होती. मला या पॉलिटीवर 3 प्रश्न माझ्या शिफ्टला होते आणि पॉलिटी ही खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. याच्यावर 1, 2 नाही तर 3 क्वेश्चन एवढे क्वेश्चन असतातच. त्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आज आपण इम्पॉर्टंट टॉपिक जे घेऊन आलेलो आहोत या पॉलिटीमधून ते आहे सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आपल्याला नाही का आरोग्य विभाग झालं, DMER झालं, यात क्वेश्चन कसे येतात, यात प्रश्न कसे येतात, तर त्यांनी डायरेक्ट विचारतात की आपलं कॉन्स्टिट्यूशनमधला हा पार्ट कोणत्या देशातून, कोणत्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून रेफर केलेला आहे किंवा घेतलेला आहे, ते असे आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन येतात MCQमधून. त्यासाठी आपल्याला नाही का हे माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण सुरुवात करू आज. तर बघा, तुमच्यासाठी एक स्लाईड घेऊन आलेलो आहोत. या स्लाईडमध्ये आपले खूप बरेचसे क्वेश्चन नाही का खूप सारे कवर होऊन जाणार. ठीक आहे, तर हे व्हेरी इम्पॉर्टंट स्लाईड आहे. याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला वारंवार रोज वाचण्यासाठी आणि वारंवार किंवा कॉपीमध्ये लिहून घेऊ शकता. खूप इम्पॉर्टंट आहे ते आणि खूप अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, आणि ज्या मुलांना नाही का मीन्स मराठी ज्या मुलांना इंग्लिश मिडियम असते त्या मुलांसाठी हे सिरीज खूप इम्पॉर्टंट होणार. कारण की आपण सर्व जे मराठीचं आपण नाही का ट्रान्सलेशन करून इंग्लिश मीडियममध्ये नाही का आपण इंग्लिश मीडियममध्ये हे सर्व नोट्स आणि MCQs घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इथे बघा, इथे दिलेले पण आहे मोस्ट रिपीटेड MCQs. ठीक आहे, मोस्ट रिपीटेड MCQ. तर UK युनायटेड किंगडम या देशापासून आपण पार्लिमेंटरी सिस्टीम कशी असावी, त्यांच्या देशाची पार्लिमेंटरी सिस्टीमचा अभ्यास केला आणि आपल्या पार्लिमेंटरी सिस्टीममध्ये आपण ते काय केलं, तर इम्प्लिमेंट केलं. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन येऊ शकते पार्लिमेंटरी सिस्टीम आपण कुठून घेतलं, तर UK देशातून घेतलं. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स कुठून घेतले, तर USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथून घेतलं. ठीक आहे, आयर्लंडमधून आपण DPSP. ठीक आहे, डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स असतात, ते प्रिन्सिपल्स आपल्याला समोर शिकायचेच आहे. त्यावर पण आपण एक डायजेस्टर सिरीज घेऊन येणारच आहे. तर सध्यापुरतं DPSP प्रिन्सिपल्स हे आणि हे क्वेश्चन नाही का प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेला पण आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो. ठीक आहे, तर हे माहीत असणं लक्षात आहे. ठीक आहे, कॅनडा तर खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. कारण की कॅनडा आपली जे फंडामेंटल आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते नाही का फंडामेंटली जर विचार केला तर मॅक्झिमम हे नाही का कॅनेडियनवरच बेस्ट आहे. ठीक आहे, कॅनडा कॉन्स्टिट्यूशन जसं आहे तसं कॅनडा कॉन्स्टिट्यूशनवर आपलं बेस्ट आहे. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन असा बी येऊ शकतो की आपला नाही का कोणत्या मॉडेलवर बेस्ट आहे, तर कॅनडा कॉन्स्टिट्यूशनवर आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे का बेस्ट आहे. मॅक्झिमम USA कॉन्स्टिट्यूशनवर नाही. ठीक आहे, तर हे कसं असते स्ट्रॉंग सेंटर आहे एकदम. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रॉंग सेंटर जे कुठून घेतलेलं आहे तर ते आहे कॅनडामधून. ठीक आहे, त्यानंतर येऊन जाऊ आपण ऑस्ट्रेलियाची गोष्ट करू. तो ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ऑस्ट्रेलियामधून आपण घेतलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दॅट इज कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे, कॉन्करंट लिस्ट. फ्रान्समधून तिथून आपण अभ्यास करून फ्रॅटर्निटी हा शब्द, ठीक आहे, फ्रॅटर्निटी हा शब्द आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. तर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो फ्रॅटर्निटी कुठून घेतलेलं आहे, तर फ्रान्स कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोसिजर ऑफ लॉ कशी असावी ते जपानपासून आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यानंतर एमर्जन्सी फॉर फेडरल FR सस्पेन्शन. ठीक आहे, एमर्जन्सी फॉर FR सस्पेन्शन ते आपण एका जर्मनीमधून घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण येऊन जाऊ GO ॲक्ट. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ ॲक्ट 1935. ठीक आहे, हे काय आहे तर फेडरल स्ट्रक्चर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. हे आपण कुठून घेतलेलं आहे तर फेडरल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ 1935 हे नाही का व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर गव्हर्नमेंट ऑफ 1935. ठीक आहे, ते यावर नाही का डायरेक्ट MCQ आपल्याला भेटतं DHSमध्ये, आरोग्य विभागमध्ये, DMERमध्ये आणि इतर कोणते बी नाही का फार्मसी जे आपल्या महाराष्ट्रातनी होत असते
तर त्या एक्झाममध्ये आपल्याला नाही का हे डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाते या टॉपिकवर, ठीक आहे. तर या टॉपिकवर हे तुमच्यासाठी नाही का खूप इम्पॉर्टंट बनून जाते. तुम्ही याचा स्क्रीनशॉट बी घेऊ शकता आणि आपल्या कॉपीमध्ये नाही का नोट्स बी बनवू शकता, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण याच्यावर काही MCQs बघून घेऊ की आपल्याला MCQs कसे विचारले जातात, ठीक आहे. तर आरोग्य विभाग, DME आणि DHS, ठीक आहे. फर्स्ट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ठीक आहे, DPSP, ठीक आहे. आलं DPSP पहिलंच आपण म्हटलं होतं DPSP, ठीक आहे. DPSP ठीक आहे. DPSP पॉलिसी, ठीक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये बॉरोड फ्रॉम विच कंट्री, तर बॉरोड फ्रॉम विच कंट्रीमधलं तर आपण नाही का हे कुठून घेतलं तर आयर्लंडपासून घेतलं, ठीक आहे. आयर्लंड हे मागे दिलेलं आहे, ठीक आहे. तर असा क्वेश्चन आपल्याला विचारू शकतो, ठीक आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये आहे तर कन्सेप्ट, ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ठीक आहे. पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन इंडिया इज टेकन फ्रॉम, तर याचं करेक्ट आन्सर आहे UK मधून आपण काय घेतले तर पार्लिमेंटरी सिस्टीम घेतली, ठीक आहे. त्यानंतर फंडामेंटल राईट्स, ठीक आहे. फंडामेंटल राईट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे कशापासून इन्स्पायर आहे तर हे नाही का USA पासून इन्स्पायर आहे, ठीक आहे. फंडामेंटल राईट्स आपण कुठून घेतले तर USA मधून, ठीक आहे. फंडामेंटल राईट्स आपण कुठून घेतले तर USA मधून घेतले त्या, ठीक आहे. त्याच्यानंतर फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर इज बॉरोड फ्रॉम विच कंट्री, तर याचा करेक्ट आन्सर आहे कॅनडापासून आपण नाही का फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर्स, ठीक आहे. स्ट्रॉंग सेंटर जे आहे ते आपण कुठून बॉरो केलं तर कॅनडापासून. त्यानंतर काय आहे तर कॉन्करंट लिस्ट इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर टेकन फ्रॉम, असे डायरेक्ट MCQs आपल्याला भेटते, ठीक आहे. कॉन्करंट लिस्ट कुठून घेतलेली आहे, कॉन्करंट लिस्ट आपण घेतलेली आहे ऑस्ट्रेलियापासून, कॉन्करंट लिस्ट, ठीक आहे. तर त्यानंतर इथे अजून 6वा क्वेश्चन आहे तर आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी आर बॉरोड फ्रॉम, तर ऑप्शन ए USA, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी इकडे आहे, ठीक आहे. ऑप्शन सी फ्रान्स आणि ऑप्शन डी UK, तर करेक्ट आन्सर काय आहे फ्रान्स, ठीक आहे. करेक्ट आन्सर काय आहे फ्रान्स. आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, लिबर्टी इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी आपण कुठून घेतलेलं आहे तर फ्रान्समधून, ठीक आहे. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी आपल्याकडून फ्रान्समधून, ठीक आहे. त्याच्यानंतर 7th क्वेश्चन बघा. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज बॉरोड फ्रॉम, ठीक आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ जे आपलं जे लॉ वगैरे कसं काम करणार आहे ते कुठून आपण घेतलं जपानमधून, ठीक आहे. प्रोसिजर ऑफ लॉ कुठून घेतलं आपण जपानमधून. सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट, ठीक आहे. इमर्जन्सी वगैरे लागते तेव्हा नाही का फंडामेंटल राईटचं सस्पेन्शन होते, हे कुठून आपण घेतलं तर सस्पेन्शन आपण घेतलं दॅट इज जर्मनी, ठीक आहे. करेक्ट क्वेश्चन कोणता, करेक्ट आन्सर कोणता आहे जर्मनी, दॅट इज वेमिनार कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. वेमिनार कॉन्स्टिट्यूशन हे पण लक्षात ठेवा. तर फंडामेंटल राईट्स, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा नाही का इमर्जन्सी लागते तेव्हा नाही का आपले सर्व फंडामेंटल राईट्स काय होते सस्पेंड होते, ठीक आहे. फक्त कोणतं असते फंडामेंटल राईट नंबर 20 ते नाही का लागू असते फक्त असं, ठीक आहे. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण जर गेलो तर 9th क्वेश्चनमध्ये काय आहे तर मॅक्झिमम स्ट्रक्चरल प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. मॅक्झिमम स्ट्रक्चरल प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर बॉरोड फ्रॉम, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 याच्यापासून एक आपण स्ट्रक्चरल प्रोव्हिजन इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं कसं असावं ते घेतलं होतं, ठीक आहे. सायमन कमिशन आले होते, सायमन कमिशन नाही का इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी आले होते, तर त्यावेळेस नाही का त्यांनी आपला ड्राफ्ट वगैरे नाही का मीन्स मॅक्झिमम प्रोव्हिजन्स वगैरे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं कसं असावं त्यांनी नाही का बनवून ठेवलं होतं, ठीक आहे. तर ते काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 त्यामधून आपण नाही का आपलं स्ट्रक्चरल प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन घेतलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे तर विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज करेक्ट, ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज करेक्ट, ऑप्शन ए USA DPSP, ऑप्शन बी आयर्लंड फंडामेंटल राईट्स, ऑप्शन ऑस्ट्रेलिया कॉन्करंट लिस्ट आणि ऑप्शन डी पार्लिमेंट. तर आताच आपण बघितलं तर असं पण आपल्याला मॅच द पेअर, ठीक आहे. मॅच द पेअर बी आपल्याला एक हाय लेवलमध्ये जर त्यांना क्वेश्चन विचारायचं असेल तर येऊ शकतं. तर याचं करेक्ट आन्सर काय होतं तर ऑस्ट्रेलिया कॉन्करंट लिस्ट, ऑस्ट्रेलियामधून कॉन्करंट लिस्ट आपण घेतलेलं आहे, ठीक आहे. ऑस्ट्रेलियामधून काय घेतलेलं आहे कॉन्करंट लिस्ट, ठीक आहे. हे करेक्ट आहे, ठीक आहे. USA मधून DPSP घेतलं का नाही, आयर्लंडमधून आपण नाही का फंडामेंटल राईट्स घेतले का नाही, आपण ऑस्ट्रेलियामधून कॉन्करंट लिस्ट करेक्ट आहे. फ्रान्समधून पार्लिमेंटरी सिस्टीम घेतलं का नाही, तर ऑस्ट्रेलियामधून कॉन्करंट लिस्ट घेतलं हे करेक्ट आहे. अशा तरी आपल्याला नाही का डायरेक्ट क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. त्यानंतर थोडेसे एक्झाम टिप्स आणलेले आहेत तुमच्यासाठी, तर बघा.
तर UK आणि USA, ठीक आहे. UK, USA, आयर्लंड, ठीक आहे. टॉप 3 सोर्सेस, ठीक आहे. हे टॉप 3 सोर्सेस आहे. 1935 ॲक्ट नाही का आपली बॅकबोन आहे इंडियाची, इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. फ्रान्स जे आहे तर तिथून फॅटर्निटी आपण घेतलेलं आहे. कॅनडा नाही का स्ट्रॉंग सेंटर आहे, ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, ठीक आहे. अशाच तरी आज आपण नाही का ठीक आहे. अशाच तरी आज आपलं डायजेस्टर वन जी आपण सिरीज सुरू केलेली आहे, डायजेस्टर वन लेक्चर वन पॉलिटी कंप्लीट केलं. आणि हे तुम्ही नाही का आपल्या नोट्समध्ये बनवून ठेवा आणि वारंवार वाचन करत राहा. धन्यवाद.